तर आज आपण अळूच्या गाठ्या बघणार आहोत। तर त्या कशा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। तर ह्या गाठ्या बनवून घेतल्या आहेत। आणि बघा ह्या अशा अळूचे म्हणजे पानं असतात त्याच्या ह्या अशा बनवायच्या असतात। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे ओलं खोबरं घेतलंय, हे लाल तिखट घेतलंय, हळद घेतली आहे, गरम मसाला घेतलाय, लसूण भरपूर घालायचा, मीठ घेतलंय, कांदा आणि कोकम हे पाहिजेत कारण त्याला थोडीशी खाज असते, आणि तेल। तर ह्या ज्या अळूच्या ज्या गाठ्या आहेत ते मी इथे हे पाणी ठेवलंय, उकळत पाणी ठेवलंय। तर त्या पाण्यामध्ये घालून ह्या थोड्याशा उकळून घ्यायच्या। तर ह्या उकळताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि हे उकडून घ्यायचं। एक 10-15 मिनटं चांगले उकडून घ्यायचं, म्हणजे त्याची जी खाज असते ती कमी होते। तर आता एक 5 मिनटं झालेली आहेत आणि ह्या गाठ्या एक 50% शिजलेल्या आहेत। तर ह्यातलं मी आता पाणी काढून घेते, कारण जास्त पण त्या शिजवायच्या नाहीत। त्याचं फक्त जी त्याला खाज असते ती जरा कमी व्हायला पाहिजे, म्हणून थोडंसं बॉईल करून घ्यायच्या। तर आता ह्यातलं जे पाणी आहे ते मी काढून घेते। तर या गाठ्या ह्या चाळणीमध्ये मी काढून घेतल्या आहेत आणि इथे मी त्याच भांड्यात तेल घातलं आहे। तर त्यामध्ये हा सगळ्यात पहिला म्हणजे लसूण घालायचा, लसूण भरपूर घालायचा। लसूण घातलाय, थोडासा लसूण चांगला परतून घ्यायचा। तर आता ह्याच्यामध्ये हा कांदा घालायचा। ह्याच्यामध्ये कांदा जास्त घालायची काही गरज नाही। तर कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया। मीठ आपण बॉईल करताना सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं। ह्या गाठ्या करायच्या आधी काय करतात की ही जी अळूची पानं असतात ती अगोदर एक दिवस आणून ठेवली जातात, आणि त्याच्यावरलं पूर्ण म्हणजे पाणी ते वरचं पाणी म्हणजे ती जी पानं आहेत ती थोडीशी अशी सुकायला पाहिजेत, बावायला पाहिजेत। आणि त्याच्यानंतर मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण जशा वाती वळतो तशा त्याचे वळून त्याच्या गाठ्या बनवल्या जातात। आणि काही लोक म्हणजे बॉईल पण करत नाहीत, पण बॉईल केल्यामुळे काय होतं त्याला जी खाज असते ती जरा कमी होते। मग काही लोक डायरेक्ट सुद्धा करतात। तर आता हा कांदा बऱ्यापैकी शिजला आहे। तर त्यामध्ये मी आता ही थोडीशी हळद टाकते, हे लाल तिखट टाकणार आहे आणि थोडंसं गरम मसाला टाकते। आणि आता ह्यातलं पाणी काढून घेतलेल्या ह्या गाठ्या टाकते मी।
या व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही कोकमं टाकायची. कोकमं टाकल्यामुळे काय होतं, त्याचा जो खाजरेपणा असतो तो कमी होतो. तर ही अशी कोकमं टाकायची आतमध्ये. एक 4-5 टाकायची, जास्त पण नाही टाकायची. तर एक 5 मिनटं मी चांगलं परतून घेते. तर आता एक 5 मिनटं झालेली आहेत आणि ह्या ज्या गाठ्या आहेत त्या चांगल्या शिजलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये मी आता हे ओलं खोबरं घालते. ह्याच्यामध्ये मी थोडासा हिंग पण घातला आहे. हिंगाने काय होतं, त्या पचायला पण हलक्या जातात. ह्याच्यात खोबरं भरपूर घालायचं आणि ह्याच्यात मी आता हे खोबऱ्याचं तेल घालणार आहे. तर याला आता एक 2 मिनटं शिजू द्यायचं. तर अशा प्रकारे ह्या अळूच्या गाठ्या तयार झालेल्या आहेत. हे बघा अशा. तर ह्या श्रावणात बनवल्या जातात आणि ह्या खूप छान लागतात. जसं आपण अळू बनवतो, अळूच्या वड्या बनवतो, तशा ह्या गाठ्यासुद्धा तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा बनवून पहा. हे बघा एवढ्या छान लागतात ना या भाकरी बरोबर.